एका राजाचा प्रधान होता, त्या प्रधानाला सवय होती म्हणायची काय, देव करतो बरोबर करतो, देव करतो चांगलं करतो, देव करतो चांगलं करतो, देव करतो चांगलं करतो. राजा सकाळी सकाळी काहीतरी खायला बसला आणि त्याला काहीतरी लागल्यानंतर रक्त निघायला लागलं आणि या प्रधानाच्या तोंडातून सहजच निघालं, देव करतो चांगलं करतो. माझ्या हातातून रक्त निघतोय आणि मेल्या तू म्हणतोयस काय देव करतो चांगलं, उचला रे याला टाका तुरुंगात. कशाचा प्रधान म्हणे, उचललं प्रधानाला तुरुंगात टाकलं. आणि त्या दिवशी हा शिकारीला निघाला आणि त्यावेळेला शिकारीला गेला असता ज्या वेळेला त्याला काही भिल्लांनी उचललं, त्याचा बली देणार होते पण म्हणे बली देऊ शकत नाही कारण भंगलेला आहे म्हणे, हा बली लागलाय म्हणे त्याच्या हाताला. सोडून दिलं, राजाला वापस पाठवलं. म्हणे खरंच प्रधान म्हणत होता ते खरंय, त्याला सोडून द्या तुरुंगातून, देव करतो ते खरंच चांगलं करतो. प्रधानाला सोडलं. बाहेर आल्यानंतर प्रधानाला घडलेली घटना सांगितली की बाबा तू म्हटलं तेच खरं झालं, आज मी भंगलो नसतो, मला लागलं नसतं तर माझा बली दिला गेला असता. बोट कापलं गेलं ते ठीक आहे, गळा कापला गेला असता तर किती गडबड झाली असती. देव करतो ते चांगलं करतो. प्रधान म्हणे परत एकदा देव करतो ते खरंच चांगलं करतो. म्हणे का, म्हणे जर का मी असं म्हटलं नसतं तर तुमच्या बरोबर तुम्ही मला शिकारीला घेऊन गेला असतात, तुम्ही तर सुटले असतात पण मी बली चढलो असतो, तुम्ही मला तुरुंगात ठेवलं, बरं झालं, देव करतो ते चांगलं करतो. मी तिथं होतो, सुरक्षित होतो, कमीत कमी माझा तर गळा नाही कापला गेला. प्रभू जे पण करतात ते तुम्हाला सुरक्षित ठेवून कर, म्हणजे तुमच्या संरक्षणामध्ये. म्हणून निज इच्छातः करिष्यति, देवा तुझी इच्छा असेल तसं कर बाबा, मी तुला समर्पित आहे, तू जे देशील ते बरोबर. तू निर्धन बनवलं तरी चालेल, तू धनी बनवलं तरी चालेल, सगळं दिलं आणि देवाने आपल्यापासून दूर केलं. मग मी देवाला म्हणत असते देवा सगळं दे पण तुझ्यापासून दूर करू नकोस. सगळं दे म्हणावं लागतं.